घेऊन आता उभी आहे. खरं तर वर्तमानामध्ये आणि भविष्यामध्ये डिजिटल माध्यमाचा विस्तार खूप वाढलेला आहे आणि ज्यांच्या हाती मोबाईल आहे तो प्रत्येकजण नवीन नवीन माहिती घेण्यासाठी नाविन्य शोधण्यासाठी धडपडत आहे. अशावेळी या नवीन स्तंभाची फार गरज महाराष्ट्राला आहे. डिजिटल मीडिया जेवढा उंची घेईल तेवढी उंची महाराष्ट्राची वाढेल, तेवढी उंची अजून त्या ठिकाणी आपल्याला काम करण्याकरता या ठिकाणी कामात येईल. आणि त्यामुळं समाजातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्त व्हायचं असल्यामुळं आणि सगळे डिजिटल रिपोर्टर हे आणि सिटिझन जर्नलिस्ट असतील, वार्ड रिपोर्टर आहेत, सर्व या ठिकाणी आपण बघितलं. या ठिकाणी अशोक वानखेडेजी आहेत, संजय भोकरेजी आहेत, तुम्ही आम्ही सर्व किती मोठी उंची डिजिटल मीडिया देशाला आणि महाराष्ट्रात देऊ शकतं याचे उदाहरणं व्यासपीठावर आहेत. त्यामुळे हे करत असताना माझी या ठिकाणी एकच भूमिका आहे की आपापल्या भागातल्या बातम्या असतील, विश्लेषण असतील, रिपोर्ट असतील, जनतेचे प्रश्न असतील, समाजामधील काही चांगुलपणा असेल, काही प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कल्पकता आहे, त्या सरकारकडे पोहोचण्याचे विषय असतील, प्रशासनाकडे लक्ष वेधण्याचे विषय असतील, सरकार म्हणून काही चुका असतील, सरकार म्हणून काय काम करण्याचे विषय असतील, या सर्व विषयाकरता सर्वात मोठी उपयोगिता डिजिटल मीडियाची होणार आहे. आणि त्यामुळं खरं तर ही डिजिटल क्रांती आणि क्रांतीची गरज या पुढच्या काळात डिजिटल मीडियाची जेवढी क्रांती होईल ती गरज सरकारला आहे. त्या ठिकाणी 140 कोटी भारतीयांना आहे. आणि त्यामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजातील सर्व क्षेत्र, असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही की डिजिटल मीडियामध्ये पोहोचलं गेलं नाही किंवा डिजिटल मीडिया तिकडे पोहोचली नाही. पण हे करत असताना आपल्याला सर्व माहिती आहे की डिजिटल मीडिया जेवढा उत्तम आहे ते दुधारी शस्त्र या ठिकाणी आहे. आता दुधारी शस्त्र म्हटल्यावर त्याचे विवळ अर्थ काढण्याची काही गरज नाही, कारण हा असा कसोटीचा काळ आहे की एक जरी चूक डिजिटल मीडियावर झाली तरी अनेक लोकांचं आयुष्य संपू शकतं. आणि मग अशा वेळी डिजिटल मीडिया मोठा करताना काही गोष्टीची खबरदारी आम्हा सर्वांना घ्यायला लागणार आहे. आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की 21व्या शतकामध्ये 2047चा विकसित भारत करत असताना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मोडमध्ये डिजिटल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे. कसोटीच्या काळामध्ये आपण हे शस्त्र अतिशय जपून वापरलं गेलं पाहिजे आणि संवेदनशीलतेने वापरलं पाहिजे. जरी मला माहिती आहे की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे, आम्ही सर्वच सन्मान करतो मीडियाचा. आम्ही लहानपणापासून मी मोठा झालो आहे तर माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त सन्मान मी पत्रकारिता केला आहे. सरताताई त्याच्या साक्षी आहे. जेवढा सन्मान आपण मीडियाचा करू, जेवढा सन्मानाने मीडियाकडे बघू, जेवढ्या सन्मानाने मीडियातून काही घेऊ, सन्मानानेच मीडियातून काही घ्यावं लागतं, सन्मान करून, तर माणसाला मोठं होता येतं. हे मीडियाने आम्हाला शिकवलेलं आहे. पण हे करत असताना मात्र या ठिकाणी थोडा समतोल, थोडं संतुलन, संवेदनशीलता, माणुसकी, कुटुंब, समाज या साऱ्या गोष्टी या ठिकाणी आडव्या येतात. आणि म्हणून काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे. अधिवेशनामध्ये अनेक वर्ग होतील, अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याकडनं जातील. आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील, काही गोष्टी तुम्ही आम्हाला द्याल, काही समाजाला द्याल, काही राजकारण्याला द्याल, काही सरकारला द्याल. पण माझी विनंती आपल्याला आहे की थोडं या ठिकाणी डिजिटल मीडियाने व्यक्त होताना किंवा सोशल मीडियानी किंवा इन्फ्लुएन्सरनी व्यक्त होताना थोडी आता पुढच्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. जिथे चूक आहे तिथे बोललंच पाहिजे, त्यांना पर्दाफाश केलाच पाहिजे. कोणालाच सोडू नये डिजिटल मीडिया. किती मोठा माणूस असू दे, कोणालाच सोडू नये. किती धनदांडगे असू दे, किती मोठा राजकारणी असू दे, किती बलवान असू दे, डिजिटल मीडियाने कोणाला सोडू नये. पण हे करत असताना मात्र आपण बघा किती महत्त्व आहे. प्रिंट मीडियाची बातमी खाली जाताना 12 तास लागतात. पण आज असा काळ आला आहे तुमच्यामुळं, या डिजिटल मीडियामुळं 12 सेकंदामध्ये बातमी संपूर्ण 140 कोटी भारतीयाला पोहोचतं. इतकं महत्त्व आज या ठिकाणी डिजिटल मीडियाला आलं आहे. त्यामुळं हे डिजिटल मीडियाचं युग आहे. यामध्ये अशोकराव वानखेडे जे आहेत, खरं तर याला खरी क्रांती 2014 नंतर प्रधानमंत्री मोदींच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये आली. त्याला अनेक गोष्टीची मग त्याला जोड मिळाली आणि
केंद्र सरकारने 2014 नंतर डिजिटल मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करणे, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील, त्या योजना शेवटपर्यंत नेण्याकरता डिजिटल मीडियाचा उपयोग करणे. आणि बघा, आपण जर सर्वात महत्त्वाची बाजू तपासली संजय भोकरेजी, मी याच्याकरता महत्त्व येतो. कोरोनाच्या संक्रमणाच्या काळामध्ये भारत देशाला सांभाळण्याचं महत्त्वाचं कार्य डिजिटल मीडियाने केलं. हा एक आपल्यासमोर या ठिकाणी एक डिजिटल मीडियाचा मोठा या ठिकाणी रोल आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेल की आपण सर्व विकसित भारताकरता काम करत असताना, विकसित महाराष्ट्राकरता काम करताना काही गोष्टीचा निश्चितपणे या ठिकाणी पाळल्या गेल्या पाहिजे. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही जास्त वेळ घेत नाही, पण एक सांगतो की भोकरेजी, आपल्याला डिजिटल मीडियाच्या काही समस्या तुम्ही माझ्याकडे मांडलेल्या आहेत. एकडे मीडियाला मजबूत करायचं आहे, डिजिटल मीडियाला उंची द्यायची आहे, डिजिटल मीडियाची साथ घ्यायची आहे. सरकार चालवताना डिजिटल मीडियाचा योग्य पद्धतीने उपयोग करून तुमच्या सर्वांची साथ घेऊन समाजाच्या 14 कोटी जनतेच्या विकासापर्यंत आपल्याला काही गोष्टी राबवायच्या आहेत. डिजिटल मीडिया जर शासनासोबत जर काम केलं तर समाजाचा गरीब माणूस हा आदिवासी, मागासवर्गीय, 18 पगड जाती, 12 बलतेदार वर्ग हा या ठिकाणी अनेक योजनापासून जोडू शकतो, अनेक विषयाला जोडला जाऊ शकतो. त्यामुळं महत्त्वाचं काम डिजिटल मीडियाच्या या संघटनेला करायचं आहे. एकदा संघटना स्थापन झाली आहे. 27,000 वेगवेगळ्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून ही संघटना जोडली जाणार आहे. या ठिकाणी मला सांगितलं, जेव्हा माझ्याकडे संजय भोकरेजी आले, की त्यांनी सांगितलं की आम्ही 27,000 प्रतिनिधी या राज्यामध्ये काम करतो आहे. ही मोठी संघटना आहे. आज जरी 200-300 या ठिकाणी निवडक प्रशिक्षणार्थी बोलले असते ज्या अधिवेशनाला, त्या अधिवेशनाला आपल्याला बोलवतं काही प्रशिक्षण घ्यायला, काही शिकायला, काही द्यायला. पण अधिवेशनात काय देवाणघेवाण होतं. त्यामुळे तुम्ही एवढे सर्व आले तर काही घेण्याकरता आले, काही देण्याकरता आले आहे. तर निश्चितपणे माझी विनंती आपल्याला राहील की आपण या डिजिटल मीडियाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं हित लक्षात घेऊन करायसाठी आपण काम केलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी नेहमीच पत्रकारिता, संपादक यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमत आहेत. डिजिटल मीडियावर देवेंद्र फडणवीसजीचं प्रचंड प्रेम आहे. त्यांनाही माहीत आहे की डिजिटल मीडियाला सोबत घेऊन आपण या ठिकाणी मोठी क्रांती महाराष्ट्रात उभी करू शकतो. सरकारने घेतलेला एक एक निर्णय समाजापर्यंत पोहोचवण्याकरता डिजिटल मीडिया अत्यंत महत्त्वाचा, जसं टी व्ही न्यूज चॅनल आहे, BP माझा आहे, TV 9 आहे, हे चॅनल्स आहे. हे चॅनल्स खूप मोठी भूमिका राबवतात. पण यासोबतच त्या ठिकाणी तेवढीच भूमिका महत्त्वाची डिजिटल मीडियाची राहतं. आणि त्यामुळं या ठिकाणी जरी आरोग्याच्या योजना, पेन्शनची योजना त्या आम्ही केल्या, सरकारने केल्या. आपलीच संघटनेच्या मागण्या आल्या, सरकारने पुढाकार घेतला. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या सर्व क्षेत्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने बऱ्यापैकी त्या ठिकाणी गोष्टी पुढे नेल्या. मला वाटतं की या ठिकाणी पुढच्या काळातही डिजिटल मीडियाच्या सुरक्षा धोरणाबाबतचाही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला. आता या ठिकाणी डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे, डिजिटल नागरिकाचा डेटाची ती आपण या ठिकाणी योजना करतो आहे, ज्यातनं आपल्याला अजून फायदा होईल. मला असं वाटतं की जी काही मागणी आहे की आपल्या डिजिटल मीडियाच्या वेळेवरची अडीअडचण आली तर काय, सरकार तुम्हाला पेन्शन देईल, सरकार तर जे कमिटमेंट केला ते देईल, तुमच्याकरता जे धोरण आणलं त्या धोरणाचा पूर्ण अंमलबजावणी सरकार करेल. पण आकस्मिक घटना घडली तेव्हा काय, या भूमिकेतनी संजय भोकरेजींनी सांगितलं की काही निधी या ठिकाणी असा असला पाहिजे जो आकस्मिक असला पाहिजे. कुठल्याही व्यवस्थेमध्ये आकस्मिक निधी आवश्यक असतो. त्यामुळे संघटनेकडे जर त्या ठिकाणी काही आकस्मिक निधी असला तर रात्री, बेरात्री, अपरात्री आमच्या डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर किंवा सिस्टममधल्या कुठल्या व्यक्तीवर काही अशी अडचण आली तर केव्हा काय, हॉस्पिटलची अडचण आली, ॲक्सिडेंट झाला, कोणाच्या घरी काही कठीण परिस्थिती आली तेव्हा काय, तेव्हा मात्र काही ना काही या ठिकाणी फंड असला पाहिजे. ती भूमिका सरकारला मान्य आहे. निश्चितपणे मी लक्ष टाकील आणि संजय भोकरेजी आपण डिजिटल मीडियाकरता अशी व्यवस्था उभी करू ज्यातनं आपल्याला आपल्या सर्वांचं या ठिकाणी त्याला संरक्षण करता येईल. ही या ठिकाणी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपण करू. खरं तर
मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की थोडं जास्त संवेदनशील राहावं लागेल. कारण काही घटना मला डिजिटल मीडियाचे किंवा सोशल मीडियाचे किंवा इन्फ्लुएन्सरचे अनुभव या ठिकाणी खरं तर आम्ही सन्मान करतो, सर्वांचाच मान करतो, पण जरी तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य असेल, लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. आम्ही तुमच्या अधिकाराला कधीच बाधा आणत नाही, सरकारही कधी तुमच्या अधिकाराच्या आडवं येत नाही. देवेंद्र फडणवीसजी तर कधीच आमच्या सरकारमधले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसजी व्यक्तिगत आणि सरकार म्हणून कधी मीडियाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कधीही आळवे येत नाही असा एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांनी कधी व्यक्ती स्वातंत्र्यावर तुमच्या कुठल्याही व्यवस्थेवर कधीच त्या ठिकाणी काही केलं नाही. पण माझी विनंती आहे की एखादी गोष्ट चूक आहे आणि चूक असूनही ती गोष्ट जाणीवपूर्वक मनात आकस करून या ठिकाणी दाखवणे हे काही योग्य नाही. मी वारंवार सांगतो की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण कोणाचं आयुष्य खराब करण्याकरता कधीच काम करू नका. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी कुणाचं आयुष्य त्या ठिकाणी जाईल, कुणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये तिरफाड करायचे अधिकार आहे. तुम्ही या ठिकाणी सरकार म्हणून तुम्ही तिरफाड करायचे अधिकार आहे, तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्या ठिकाणी कुठलीही बाब उचलण्याचे अधिकार आहे. पण व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुणाचं जीवन उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या येणाऱ्या डिजिटल मीडियाच्या न्यूज या खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये मोठं आव्हान राहणार आहे. आणि त्यामुळं माझी विनंती नाही, जसं मी उदाहरण सांगतो संजय भोकरेजी, आता एक पत्रकारांनी इन्फ्लुएन्सर आहे, त्यांचा सन्मानच आम्ही करतो. आता एक इन्फ्लुएन्सर आहे, त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांची 1100 एकर जमीन आहे. महसूल मंत्र्याची 1100 एकर जमीन. महाराष्ट्रात धसका लागला, एक ब्रेकिंग न्यूज झाली. 1100 एकर जमीन चंद्रशेखर बावनकुळे आणि दन सर्वांनी उचलली. आता हॉट बातमी आहे ना, ब्रेकिंग न्यूज आहे. बरं झालं ते सरिताताई कौशिकची ABP माझा आणि TV 9 घेतली नाही, पण मी बघितली शुक्रवार ती बातमी. मी तातडीनं तहसीलदारचं प्रमाणपत्र घेतलं आणि डिजिटल मीडियावर अपलोड केलं आणि सांगितलं की फक्त माझ्याकडे 28 एकर जमीन आहे. तहसीलदारचं सर्टिफिकेट लावलं, माझी बायको, माझा मुलगा, माझी लग्न झालेली मुलगी, आणि मी डिजिटल मीडियावर ते प्रकाशित केलं. आता तो संपादक किंवा ते जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांनी मग खुलासा करणं सुरू केला की ते आम्ही 0.80 होती हेक्टर वाचली, 80 हेक्टर वाचली, 80 हेक्टर. मी एवढंच माझं म्हणणं होतं की बाबा, छापण्यापूर्वी मला जर फोन केला असता की बावनकुळे साहेब तुमची 1100 हेक्टर जमीन आम्हाला सापडलेली आहे, तेव्हाच मी खुलासा केला असता, तर निश्चितपणे एवढं त्याला एखाद्या व्यक्तीबद्दल नाव खराब होणे. आम्ही सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, पहाटे शेवटचा व्यक्ती जातपर्यंत घरी आमच्या जीवनातलं संपूर्ण या ठिकाणी कार्यकाळ समाजाच्या व्यक्तिगत असताना अशी यावेळी एखादी घटना येते, एखादी बातमी येतं, तेव्हा समाजामध्ये आमचं नाव खराब होतं. लोक भ्रष्टाचारी समजतात. सरकारमध्ये आधीच आमचं नाव अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने गुंतवलं जातं, ते सत्य नसतं. पण कधीकधी राजकारणी लोकांमागं अशी ससेमिरा आहे की आता राजकारणी माणसाबरोबर बातमी आली ती खरीच वाटायला लागतं लोकांना. त्यामुळे अशा वेळी आमचं स्पष्टीकरण फार चालत नाही. पण दिल्यानंतर खरं तर मग मला त्या ठिकाणी नोटीस द्यावी लागली. कार्यकर्त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. मग काय झालं, डिजिटल मीडियामध्ये, सोशल मीडियात काही लोक व्यक्त झाले. आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बावनकुळेंनी हल्ला केला, आमच्या विरुद्ध 25 कोटीची नोटीस पाठवली. हे तर आमचा गळा घोटतात आहे, आमचा गळा बंद करतात आहे, आमचा आवाज दाबतात आहे. मला कळलंच नाही की मी कशाला आवाज दाबला, कशाचा गळा घोटला. तुम्ही आधी चौकशी न करता, माझी 1100 एकर जमीन आहे, मी 1100 एकर सरकारही माझ्या घरी येऊन जातात, 1100 एकर जमिनीचा मालक आहे महसूल मंत्री झाल्यावर. अशी खळबळजनक बातमी आला तर किती मनस्ताप होत असेल, किती त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचे आघात होत असतील. आणि मग त्याचा खुलासा मी केल्यानंतर मला नोटीस द्यावी लागली. नोटीस नंतर आता अनेक इन्फ्लुएन्सर बोलायला लागले, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया बोलायला लागली. काही पॉडकास्टही झाले की बावनकुळे नोटीस द्यायला नव्हती पाहिजे. करायचं काय नेमकं, काय उत्तर आहे याचं? समाजामध्ये आम्हाला राहायचं आहे, चेहरा मिळवायचा आहे लोकांची, कार्यकर्त्याची नजराती नजरा मिळवायची आहे, परिवारात नजर मिळवायची आहे, आम्हाला रोज लोकांसमोर जावं लागतं. तेव्हा मात्र अशा आरोपातून कसं जायचं? आमचं स्पष्टीकरण आम्हाला द्यावे लागेल, आमचं अस्तित्व वाचवावं लागेल.
आणि म्हणून अशा गोष्टी घडतात. परवा अशी घटना घडली. आता बघा, माहीत असली पाहिजे, हे काही व्यासपीठ नाही, आपण सांगितलं पाहिजे. आता मी माझी बायको दोघं, आता मी जेव्हा आमचं जुळलं दोघांचं प्रेम, तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो. दोघे अल्पवयीन होतो. आता अल्पवयीन असताना सरिताताई, तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो. सरिताताईचं घर ते अलंकार टाकीत जवळून 200 मीटरवर आहे. आता कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आल्यावर पोलिसांनी आम्हाला पकडलं, फुलारी साहेब. आता आम्ही लहान लहान दिसतो, छोटे छोटे, 20 आणि 16. तर पोलीस म्हणे मुलगी कोण आहे? तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही. तर ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो. पाहायला गेलो पिक्चर. तर पिक्चर पाहिल्यानंतर पोलिसांनी पकडलं तर अवघड झालं. आता 16 वर्षाची माझी बायको, मी 20 वर्षाचा. ती ना घरी सांगतायत आणि मला ना सांगतायत काय केलं आम्ही. पिक्चरच पाहिला होता. त्या काळात काही फालतू चालायचं नाही, त्या काळ असा होता. आता हा काळ 40-35 वर्षापूर्वीचा काळ. तर पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं, सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला फुलारी साहेब तुम्ही घेऊन गेले. तिथे कारण नसताना माझ्यावर अल्पवयीन मुलगी पळवून नेली म्हणून केस लावला. हा, पळवून नेली. 363, 367 टाकत दिलं पोलिसांच्या भाषेत. 363, 366. मी 7 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहिलो. सेशन कोर्टाची ट्रायल चालली, कारण 363, 366 सेशन ट्रायल आहे. मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागलं. माझी बायको जी झाली आहे ती वारंवार सांगायची, मी पळून नाही आलो, मी दोघे पिक्चर पाहायला आलो, मला कोणी पळून नेलं नाही. पोलिसांना ती वारंवार सांगायची, मी काही पळून नाही आली आहे, मी पिक्चर पाहायला आली आहे. पण नाबालिक कुठे बयान घेतं कोण? तिच्या आईवडिलाचं बयान घेतलं. आईवडिलांनी सांगितलं होय. आता नाबालिक असल्यामुळे तिचं त्यावेळी पोलिसांनी बयान काही एक्सेप्ट केलं नाही. आणि पोलिसांनी आईवडिलाचं बयान घेतलं, तिच्या भावाचं बयान घेतलं. आईवडिलाला काही माहीत नाही, भावाला काही माहीत नाही काय झालं, हे पिक्चर पाहायला गेले की कशाला गेले. त्यांनी स्टेटमेंट देऊन टाकलं, होय आमची मुलगी गायब झाली. तर खरं तर अशा घटना घडतात जीवनामध्ये. मग आमचं लग्न झालं सेशन कोर्टमध्ये. कोर्टाने सांगितलं की अल्पवयीन मुलगी जरी असली, फुलारी साहेब, अल्पवयीन मुलगी जरी असली, पण ती ॲक्युजकडनं बयान देते की मी पळून गेली नाही. माझ्या बायकोला सांगायला लागलं कोर्टात, मी पळून गेली नाही, माझ्या नवऱ्याला मी पळून नेलं होतं. आता इतक्या वर्षानंतर, 37 वर्षानंतर, एक इन्फ्लुएन्सर धाराशिवचा, तो माझ्या जीवनावर टीका करतो आत्ता 4 दिवसापूर्वी. आणि म्हणतो की बावनकुळेंचं आयुष्य असं आहे की लहान लहान पुढी पळवून नेल्या, हे केलं ते केलं. आता मला 2 नातवंड आहे, एक मुलगा आहे, मुलगी आहे, 4 नातू झालेले आहेत. इतकं झाल्यानंतर 40 वर्षानंतर एक इन्फ्लुएन्स लिहितो की बावनकुळेंनी मुली पळवून नेली होती. फार वाईट आहे त्यांचं जीवन. त्यालाही माहित नाही माझी बायको आहे ती. थोडी माहिती काढली असती, अधिक माहिती काढली असती, मला त्यांनी फोन केला असता की बावनकुळे साहेब, ते 363, 366 तुमच्यावर लागली होती, ती कशाची आहे जरा समजून सांगा आम्हाला. तर त्याच्याशी प्रेमान बोललो असतो, 1 कप चहा पाजला असता, तो आपल्या घरी गेला असता, मी आपल्या घरी गेलो असतो. पण त्यांनी एवढी टीका केली माझ्या बायकोवर, माझ्यावर, दोघांवरही. त्यालाही माहीतच नाही की माझी बायको आहे. ती मुलगी कुठं आहे, ती मुलगी कुठं आहे, शोधा लावा, तिला आणा शोधून, कुठं आहे बावनकुळेची ती मुलगी. आता मी विचार केला होता की सरिताताईला बोलवायचं आहे की मी माझ्याजवळ चांगला कार्यक्रम करायचा, सांगायचं बाबा ही माझी बायको आहे, ही माझी नातू आहे. खरं तर समाजाला काय केलं, समाजाला खरंच वाटलं की ती मुलगी कोण आहे, कुठे गेली, काय गेली, कुणाची मुलगी आहे. मला आता एका व्यक्तीने त्याच्यावर FIR करत, कार्यकर्ते असतात FIR करणारे, आमच्या नेत्यावर अशी टीका केली, आमच्या नेत्यावर तशी टीका. आम्ही कधी काही FIR करत नाही, कार्यकर्ते करतात, मग त्यांच्या भावना दिसतात. मला त्याला नोटीस द्यावी लागली. मग आता नोटीस दिल्यावर तो म्हणतो आता मला कशाला नोटीस दिली. शेवटी अशा भूमिकेतनं कधी कधी आपल्याला दुहेरी फटका बसतो. याचा अर्थ आम्ही डिजिटल मीडियाची विरोधी नाही आहे. एखाद्या कार्यकर्त्याला नोटीस दिली, एखाद्या डिजिटल मीडियाच्या संपादकाला नोटीस दिली. आता मधातल्या काळात झी टीव्हीने
मला त्याकडे झी टी व्हीनी म्हणजे मला सत्काराला बोलवलं, माझ्या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून मी बोलतो आहे. झी टी व्हीने एक न्यूज दिली की बावनकुळेंनी तर खैरात वाटून दिली TDRची. नोटीस द्यावी लागली 100 कोटी रुपये, कोर्टात जावं लागलं. माझी विनंती अशी आहे या माध्यमातून, डिजिटल मीडिया हा पुढच्या विकसित भारताकरता महत्त्वाचा आहे. डिजिटल मीडियाचं खूप मोठं महत्त्व आहे. आम्हाला डिजिटल मीडियाला सांभाळण्याची गरज आहे, सरकारला सांभाळण्याची गरज आहे. कारण आज आम्हाला जे कुठून मिळतं ब्रेड बटर कुठून मिळतं सरकारला? ते बी माझ्यातनं मिळतं, ते TV9 मधनं मिळतं, ते संजय बोकरेजीकडनं मिळतं, अशोकराव वानखेडेकडनं मिळतं, तुमच्याकडे मिळतं. तुमच्या भरोश्यावर अर्ध सरकार चालतं. तुम्ही जे छापता ते दिवसभर आम्ही त्याच्यावर काम करतो, तुम्ही जे लिहिता त्याच्यावरच काम करतो, काही नवीन नसतं आमच्याकडे. आज मी जेव्हा इथे आलो सांगलीला, मी डिजिटल मीडियाच्या 10-12 बातम्या पकडल्या आणि सांगितलं, गोपीचंद पडळकरला विचारलं, गोपीचंद, एक डिजिटल मीडियाला बातमी आहे की एक नदीत खोदून घेऊन चाललाय एक मोठा मातीचा एक मोठा बिल्डर किंवा एक मोठा व्यावसायिक आहे, तो एका नदीलाच पोखरून घेऊन चाललाय. 200 ट्रिप तिथली माती काढून ते नदीत घेऊन चाललाय. असं नदीला डायव्हर्ट करून टाकलं, नदीचा पूर्ण पात्र खोदून टाकलं आणि 8 कोटी दंड आधीच झालाय. अजून 200 ट्रिप चालवतो आहे. आमच्या तहसीलदारने 1000 प्रांती पुन्हा परवानगी देऊन टाकली. कुठनं कळलं? तुमच्याकडनंच कळलंय. माझं महसूल खातं 90% मी पाहतो हे डिजिटल मीडियाकडनं, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनं आणि प्रिंट मीडियाकडनं. त्यामुळे हे तुमच्याकडनं आम्हाला सर्व येत आहे. पुढची भूमिका फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे अधिवेशन घेण्याचं जे तात्पर्य संजय बोकरेजी, अशोकराव वानखेडे तुमचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. या अधिवेशनामध्ये प्रशिक्षण झालं पाहिजे, एकामेकाची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये सरकारचं महत्त्व आणि सरकारमध्ये तुमचं महत्त्व हे अधोरेखित झालं पाहिजे. मी एवढंच सांगेल, राज्याच्या जबाबदार मंत्रिपदावर मी आहे. एका पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे, पक्षाचाही पदाधिकारी आहे आणि जबाबदार मंत्री आहे. मी तुम्हाला विनंती करतो, डिजिटल मीडियाचं संपूर्ण हित जोपासण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती आम्ही सांभाळू. तुम्ही सांगितलेलं ते निर्णय आपण करू. डिजिटल मीडियाच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे का? तर राहिलं पाहिजे. 100% सरकार उभं राहील. संजय बोकरेजी ज्या काही मागण्या तुम्ही केल्या त्या मागण्या सरकार पूर्ण करेलही. देवेंद्र फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला खूप महत्त्व देणारे सरकार आहे. जे मागणी कराल ती मागणी आपण पूर्ण करू, जे नियमानुचित आहे. पण माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये मी हे व्यक्तिगत प्रश्न सांगितले, व्यक्तिगत विषय सांगितले, हे मी माझ्यावरनं अनेक लोकांचं उदाहरण दिलं. अनेक लोक याच्यामध्ये कधी कधी त्या ठिकाणी बळी पडतात. एक उदाहरण दिली, खरी वस्तुस्थिती काय असतं. दोन्ही भाग बघितले पाहिजे. तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य बघितलंच पाहिजे, पण दुसरं चाकही बघितलं पाहिजे. आणि मग वाटल्यास तुम्हाला वाटलं की हे खोटं आहे, माझं खरं आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत रेटत नेलं पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी